उठल्या मोबाईल बघायचा नाही. अनेक लोकांना ही सवय असते की उठल्यानंतर काही नाही, गादीतनं बाहेर पण आलेले नसतात, पण पहिले तो मोबाईल घेऊन सुरू. म्हणजे प्रॅक्टिकली आपल्याला जरी असं वाटत असलं ना की आपला स्क्रीन टाईम 8 किंवा 9 तास आहे, तरी बिट्स अँड पीसेसमधनं जर आपण बघितलं ना तर आपला स्क्रीन टाईम 12 तासापेक्षा जास्त असतो. म्हणजे ताण आला तरी स्क्रीन, रिलॅक्स झालो तरी स्क्रीन, वेळ घालवायचा असला तरी स्क्रीन, टाईमपास करायचा असला तरी स्क्रीन, प्रत्येक गोष्टीचा काय म्हणू त्याला पर्याय किंवा उपाय, उत्तर हे जर आपण स्क्रीनमध्ये शोधणार असू तर आपण डिपेंडन्सीच्या लेवल क्रॉस केलेल्याच आहे. ही सगळी ॲप बघितलीस ना तर मला कायम असं वाटतं की हे ॲप तुमच्या गरजा पूर्ण नाही करत, ही ॲप्स गरजा निर्माण करतात. का माझ्या घरात 6 लिपस्टिक्स पडलेले आहेत, ही माझी गरज नाही आहे, पण ती गरज निर्माण मार्केटनी केली विथ द हेल्प ऑफ अल्गोरिदम्स आणि सातत्याने तुमच्या फीडमध्ये जे येत राहतं. हे मला असं वाटतं की हे लूप्स लक्षात येत नाही. हे लक्षात का येत नाहीत? कारण आपण माध्यम शिक्षित समाज नाही. ती बाई जी होममेकर असू दे, नाही तर बाहेर काम करणारी असू दे, नाही तर कोणीही असू दे, ती स्वतःचे छंद जपत होती. जेवढा वेळ मिळेल तेवढा, जसं जमेल तसं, जे आवडतंय आपल्याला ते करण्यासाठी ती बाई वेळ काढत होती. आता ती बाई वेळ नाही काढत, कारण तो जो वेळ आहे जो ती तिच्या छंदांसाठी देत होती तो वेळ मोबाईलमध्ये जातो. म्हणून मला नेहमी असं वाटतं की हे खूप पक्कं डोक्यात ठेवलं पाहिजे की डिजिटल प्लॅटफॉर्म्स हे तुमच्या भावनांवर चालणारे बाजार आहेत. 2 संस्थांनी सर्वे केला आणि त्या सर्वेचं नाव होतं की इंडियाज डिजिटल बिहेवियर रिपोर्ट 2025-26 आणि अपेक्षेप्रमाणे त्या सर्वेमध्ये सगळ्यांचाच इंटरनेटचा वापर वाढलेला आहे. पण यामध्ये महिलांचा वापर हा लक्षणीयरित्या वाढलेला आहे आणि याच सगळ्या मुद्द्यावर बोलण्यासाठी सायबर मित्र संस्थेच्या संस्थापिका मुक्ता चैतन्य माझ्यासोबत आहेत. मुक्ता, खूप खूप स्वागत तुमचं आणि थँक्यू सो मच की तुम्ही वेळ दिलात या गप्पांसाठी. आणि रिपोर्ट आपण बघितलेला आहे, महिलांचं प्रमाण वाढलेलं आहे, मी म्हटलं तसं की सगळ्यांचंच वाढलेलं आहे, पण या मागची काय कारणं वाटतात? पहिले तर एक मला असं वाटतं खूप क्लिअर करायला पाहिजे, कारण जेव्हा महिलांचा इंटरनेटचा वापर वाढला असं कुठेही नोंदवलं जातं तेव्हा डायरेक्टली कुटुंबाच्या प्रश्नांकडे, मुलांच्या प्रश्नांकडे महिलांचा इंटरनेटचा वापर वाढला आहे ह्याला जोडलं जातं आणि सगळे प्रश्न हे त्याच्यामुळे सुरू झालेत असं एक नरेटिव्ह अनेकदा अगदी व्हॉट्सअपपासून सगळ्या गोष्टींमध्ये वाचायला बघायला मिळतं. सो मला अगदी सुरुवातीलाच हे क्लिअर करायला आवडेल की महिलांचं प्रमाण वाढलेलं आहे डेफिनेटली, पण फक्त महिलाच इंटरनेटच्या ॲडिक्ट किंवा डिपेंडेंट आहेत असं नाही. मला असं वाटतं ज्याच्या हातात फोन आहे त्या सगळ्यांसाठी हा अतिशय जटिल असा प्रश्न आहे. पण जेव्हा आपण महिलांच्या डिपेंडन्सीकडे किंवा अतिरिक्त वापराकडे येतो तेव्हा मला असं वाटतं की 2-3 गोष्टी खूप प्रॉमिनंटली होत आहेत. एक म्हणजे ज्या महिला होममेकर्स आहेत त्यांच्या बाबतीत असं होतं आहे की इझिली अवेलेबल आहे, सगळी ॲप्स तुमच्या मोबाईलमध्ये असतात. वेळ अनेकदा अतिरिक्त वेळ असतो, म्हणजे घरातली कामं, काय मुलं गेली शाळेला, घरातली नवरा गेला ऑफिसला, इतर कामं करून झाल्यानंतर जो वेळ उरतो तो वेळ घालवायचा कसा ह्याच्याबद्दल बऱ्यापैकी क्लॅरिटी आपल्या समाजात नाही आणि त्याच्यामुळे तो वेळ बऱ्यापैकी मोबाईलवर घालवला जातो. म्हणजे आपण हा कधीच विचार केलेला नाही आहे समाजरचना म्हणून मला असं वाटतं पिढ्यानुपिढ्यांमध्ये की घरातली जी स्त्री असते, जी होममेकर असते, जी बाहेर जाऊन कुठलंही वेगळं नोकरी, व्यवसाय किंवा इतर कामं जी असतात ती करत नाही, अर्थार्जनाच्या अर्थाने म्हणते मी, अशा वेळेला ती जी महिला आहे ती तिची सगळ्या ज्या काही जबाबदाऱ्या असतील घरातल्या त्या संपल्यानंतरच्या वेळाचा सदुपयोग ही कल्पना आपल्याकडे समाजरचनेतच अस्तित्वात नाही. पूर्वी बायका एकत्र जमून एखादीच्या घरी बसून गप्पा मारत होत्या, खरं, किंवा थोड्या वयाने वाढलेल्या स्त्रिया, म्हणजे 50शी ओलांडलेली जर महिला असेल तर भजनाच्या कुठल्या तरी ग्रुपमध्ये जाणं किंवा अशा ॲक्टिव्हिटीज मध्ये तो एक मालिकांचा एरा येऊन गेला. बरोबर. सो पण तुमच्याकडे जो वेळ आहे
त्या वेळाचं तुम्ही काय केलं पाहिजे याच्याबद्दल मला असं वाटतं की आपण कधीच समाज म्हणून, कुटुंब रचना म्हणून विचार केलेला नाही. आता असं झालंय की बाकी व्यवस्था त्याच आहेत, पण माझ्याकडे वेळ आहे आणि माझ्याकडे मोबाईल नावाची आणखीन एक व्यवस्था उपलब्ध झाली की जिथे माझा मुबलक टाइमपास होऊ शकतो. त्यामुळे मग त्या फिलिंग द गॅप्स ज्या आहेत वेळाच्या, की माझी मुलं शाळेत गेली आहेत, माझा नवरा ऑफिसला गेला आहे, माझी घरातली कामं करून झालेली आहेत, स्वयंपाक पाणी काय इतर जी काही कामं असतील, ज्या मदतनीस बायका येतात त्या येऊन गेलेल्या आहेत. आता उरला जो वेळ माझा आहे त्या उरलेल्या वेळात मी काय करायचं आहे याचा एकूणच कुटुंब रचना म्हणून विचार नसल्यामुळे मला माहिती नाही काय करायचं आहे. मग मी बरेचदा मोबाईलवरती काहीतरी रील्स बघ, सोशल मीडिया बघ, नाहीतर OTT प्लॅटफॉर्म्सवरती सिनेमे सिरियल्स बघ किंवा शॉपिंग प्लॅटफॉर्मवरती जा. आता ह्याच्यात तुला गंमत सांगते, शॉपिंगमध्ये सुद्धा सगळ्या बायका लगेच खरेदी करतात असं नाही, पण महिलांमध्ये शॉपिंग ॲप्सवरती जाऊन तिथल्या कार्ट्समध्ये भरपूर गोष्टी गोळा करून ठेवणं नुसतं, ज्याला आपण एक प्रकारे डिजिटल विंडो शॉपिंग म्हणूया, हे पण प्रमाण बऱ्यापैकी जास्त आहे. म्हणजे मी फक्त तुला यासाठी थांबवते की यांची एक आकडेवारी आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हटलंय की मेशो जे ॲप आहे तिथे सरासरी दिवसाला 19.5 मिनिट घालवले जातात. तर मिंत्रावरती 15.9 मिनिट घालवतात, ब्लिंकिटवरती 6 मिनिट आणि झेप्टोवरती जवळपास 9 मिनिट. दिवसातले जवळपास म्हणजे 19 मिनिट 15 मिनिट खरं तर हा मोठा कालावधी आहे, खूपच मोठा कालावधी. त्याच्यामध्ये खूप काही प्रोडक्टिव्ह होऊ शकतं. आणि अशा वेळी हा जो विळखा पडलेला आहे आणि हे जे शॉपिंगचं व्यसन लागलेलं आहे त्यावरती पण आपण खरं तर बोलायला. तुला एक साधी गोष्ट सांगते, तुमच्या दारात आता आपल्या सगळ्यांच्या म्हणजे मोठ्या शहरांमध्ये तर अगदीच दूध आणि किराणापासून सगळ्या गोष्टी तुला प्रोव्हाइड करणारी ॲप्स आहेत. आता इथे गडबड काय होते, जेव्हा तुम्ही बाजारात जाता ह्याच वस्तू घ्यायला, जेव्हा तू उठून घरातनं बाजारात जातेस तेव्हा मल्टिपल गोष्टी घडत असतात. तू तयार होतेस, तू सामानाची लिस्ट बनवतेस, तू पिशवी घेतेस, तू गाडीने किंवा चालत बाजारात जातेस, तिथे गेल्यानंतर तू सामान खरेदी करतेस, खरेदी करताना तो अजून 4 लोकांच्या बरोबर तुझं इंटरॅक्शन होतो, तू भाजीवाल्याशी बोलतेस, तू किराणावाल्याचा नेहमीचा असेल तर त्याच्याशी बोलतेस, एखादी मैत्रीण भेटते तिच्याशी गप्पा होतात. हे सोशल इंटरॅक्शन आहे. त्याच्याकडे आपण फक्त बाजारहाट केला असं न बघता हे सोशलायझिंग असतं एक प्रकारचं. हे सोशलायझिंग आता होत नाही जेव्हा तुझ्या दारामध्ये दूध, अंडी, ब्रेड आणि सर्व गोष्टी येतात आणि याचा परिणाम होत जातो. आणि मग जिथे मला फक्त असं गृहीत धर की मला भाजीपाला, ब्रेड आणि किराणा मालाचे 1-2 आयटम्स एवढंच आणायचं आहे, पण मी जर बाजारात गेले तर माझा अर्धा पाऊण तास सहज तिथे जातो. कारण मी जाते, मी 4 गोष्टी बघते, मी कोणाशी तरी बोलते, गप्पा मारते आणि मग मी घरी परत येते. जेव्हा माझ्या दारामध्ये वस्तू येतात आयत्या तेव्हा मी ॲपवरनं 3 किंवा 4 सेकंदामध्ये, 5 सेकंदामध्ये, मिनिटभरामध्ये ती लिस्ट काढते, मी पेमेंट करते, पुढच्या 10 मिनिटात माझ्या दारामध्ये वस्तू विकत येतात. ह्या सगळ्यामध्ये मी ॲक्टिव्हली कुठेच इन्व्हॉल्व नाही आहे. मी एक लिस्ट म्हणजे लिस्टची ऑर्डर देणे आणि पेमेंट करणे ह्या 2 क्रियांच्या व्यतिरिक्त मी काहीच केलेलं नाही आहे. म्हणजे तिथे सुद्धा माझा जो वेळ उरतो तो परत मी कुठे घालवते, तर मी परत कुठल्या तरी वेगळ्या ॲपवर जाते, मग मी सोशल मीडिया चेक करते, मग मी यूट्यूबवरती जाते किंवा मी आणखीन दुसऱ्या कुठल्या तरी ॲपवरती जाऊन माझा वेळ घालवते. असं हळूहळू छोट्या छोट्या स्पेसेसमधून हे ॲडिक्शन तयार होतं. असं होत नाही की एकदम मी 5 तास ॲडिक्ट झाले, असं नाही होत. या छोट्या छोट्या स्पेसेसमधनं ही डिपेंडन्सी क्रिएट व्हायला सुरुवात होते आणि मग ती हळूहळू कलेक्टिव्ह जेव्हा तू दिवसभराचा स्क्रीन टाईम मोजायला जातेस तेव्हा तुला दिसतो की तो 7 किंवा 8 किंवा 10 किंवा 12 तास आहे. तो सलग असं होत नाही की मी सलग सकाळी 10 ते रात्री 10 अशी 12 तास काहीतरी एका गॅजेट समोर बसली, असं नसतं. मी उठल्या क्षणापासून अशा छोट्या छोट्या पॉकेट्समध्ये तो वाढत वाढत जातो आणि मला हे कळत नाही की तो वाढतो आहे, कारण उरलेल्या वेळाचं करायचं काय ह्याची गणितं बांधलेली नाहीत. त्याच्यामुळे तो असा काय म्हणशील तू त्याला, तो एकावर एक असा जमत जातो, साचत जातो आणि मग त्याचा आवाका बऱ्यापैकी मोठा होतो, जो बायकांच्या बाबतीत खूप प्रमाणात होतं. कारण मला असं वाटतं की तुमच्या हातात वेळ असतो
पर्टिक्युलरली होम मेकर्सच्या संदर्भात हातात वेळ आहे आणि हातात गॅजेट पण आहे. ह्या दोन्ही गोष्टी एकदम तुमच्याकडे उपलब्ध असल्यामुळे ते प्रमाण आपल्याला रिपोर्टमध्ये किंवा आजूबाजूला बघताना सुद्धा खूप झपाट्याने वाढतं असं लक्षात येतं. असं काही आपलं तासांचं गणित असतं का, की साधारण म्हणजे किती तासानंतर आपण हे ॲडिक्शन मानावं किंवा किती दिवसानंतर आपण हे म्हणावं की नाही आता तसं तासांचं गणित बांधणं कठीण असतं, कारण बरोबर आहे. प्रत्येकाचं प्रायोरिटीज काय आहे, एक्झॅक्टली. तुमच्या कामाचं स्वरूप कसं आहे याच्यावरती ते अवलंबून असतं. पण आम्ही नॉर्मली असं म्हणतो की तुमचा जर कामाव्यतिरिक्तचा स्क्रीन टाईम, म्हणजे आता काही लोकांचं कामच ऑनलाईन असतं माझ्यासारखं समजा. स्क्रीनच्या समोर असतं, पण कामाच्या व्यतिरिक्तचा जो तुमचा वेळ आहे, मग त्याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओज बघता, रील्स बघता, गेमिंग करता किंवा यूट्यूबवरचे अवांतर व्हिडिओज बघता, हे सगळं जे किंवा शॉपिंग कार्ट्सवरती तुम्ही असता, हा सगळा जो वेळ आहे, हा सगळा वेळ तुमच्या आयुष्यातला 1.5 ते 2 तासापेक्षा जास्त असता कामा नये. ओके. म्हणजे काय होतं की मग तुमच्याकडे वेळ राहतो ज्याच्यामध्ये तुम्ही पुस्तक वाचू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही व्यायाम करू शकता आणि कानात काही न घालता, किंवा ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींची, परिवारातल्या लोकांची प्रत्यक्ष गप्पा मारण्यासाठी वेळ देऊ शकता. ह्या सगळ्या गोष्टी तेव्हाच होऊ शकतील जेव्हा हा स्क्रीन जो आहे तो रिस्ट्रिक्टेड वेळासाठी वापरला जाईल. जर माझा ऑफिस सकाळी 9 ते संध्याकाळी 6 आहे आणि घरी आल्यानंतर मला कंटाळा आला आहे म्हणून मी मोबाईल घेऊन बसले 6 ते 9 किंवा 6 ते 10, आणि मी जेवते पण मोबाईल बघता बघताच, मी घरातल्या लोकांशी पण इंटरॅक्शन मोबाईल बघता बघताच करते आहे, परिस्थिती अनेक अशीच ठिकाणी असते. आणि 10 वाजेस्तोवर मी परत मोबाईलवरतीच आहे किंवा टी व्ही समोर आहे, कुठल्या तरी स्क्रीन समोर आहे, आणि मग 10 नंतर मी काहीतरी आणखीन 4 गोष्टी करते आणि झोपेस्तवर मी स्क्रीन बघते आणि मग मी झोपते. सकाळी उठल्यानंतर परत मी स्क्रीन ओपन केलेलं आहे आणि मी उठल्यापासनं प्रत्येक गोष्ट करताना मी स्क्रीन बघते आणि मग मी परत ऑफिसला 9 ते 6. म्हणजे तू बघ ना, फक्त जेवढा वेळ मी 5-6 तासाची झोपली आहे तेवढाच वेळ माझ्या आयुष्यात स्क्रीन नाही आहे प्रॅक्टिकली. सो सकाळी उठल्यापासनं तू किंवा मी किंवा जो कोणी व्यक्ती आहे तो प्रत्येक गोष्ट स्क्रीनबरोबर करतोय. टॉयलेटमध्ये स्क्रीन घेऊन गेलाय, चहा पिताना स्क्रीन आहेच, पेपर वाचताना पण मध्ये मध्ये स्क्रीनमध्ये डोकावणं चालूच आहे, सगळ्या ट्रॅव्हलिंग करताना पण स्क्रीन, जर तुम्ही गाडी चालवत नसाल आणि तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टनी जात असाल तर युअर ऑन स्क्रीन, जर तुम्ही तुमची स्वतःचं व्हेकल चालवत असाल तर तुम्ही कानामध्ये काहीतरी ऐकताय, मग तुम्ही ऑफिसला आता मग तुम्ही परत 6-8-9 जे काही तास आहेत ते ऑफिसमधले तुम्ही स्क्रीनवर आहात आणि घरी आल्यानंतर परत तुम्ही स्क्रीनवरच आहात. म्हणजे प्रॅक्टिकली आपल्याला जरी असं वाटत असलं ना की आपला स्क्रीन टाईम 8 किंवा 9 तास आहे, तरी बिट्स अँड पीसेसमधनं जर आपण बघितलं ना तर आपला स्क्रीन टाईम हा 12 तासापेक्षा जास्त असतो. आणि हे गंभीर आहे, आणि हे अतिशय गंभीर आहे. आणि हे जे बिट्स अँड पीसेस आहेत हे लक्षात येत नाहीत. मी घरून ऑफिसला चालली आहे आणि मी काहीतरी पॉडकास्ट बघते आहे किंवा मी रील्स बघते आहे किंवा मी गाणी ऐकते आहे किंवा मी गेम खेळते आहे, तर माझ्या हे लक्षात येत नाही की हा स्क्रीनच आहे. मला असं वाटतं की मी काहीतरी टाइमपास करते, उपयोग किंवा मी वेळेचा उपयोग करते किंवा माझा वेळ घालवायला मी काहीतरी गेम खेळते, पण तो स्क्रीनच आहे. मी घरी आल्यानंतर मी परत गेम्स खेळायला सुरुवात करते किंवा मी कुठलं तरी गाणी ऐकत असते किंवा मी यूट्यूब चॅनलवरती काहीतरी बघतेय. म्हणजे मला असं वाटतं की मी दिवसभर ऑफिसमध्ये जाऊन आली आहे आणि मी आता दमली आहे आणि आता मला रिलॅक्सेशन पाहिजे आहे, म्हणून मी परत, म्हणजे ताण आला तरी स्क्रीन, रिलॅक्स झालो तरी स्क्रीन, वेळ घालवायचा असला तरी स्क्रीन, टाइमपास करायचा असला तरी स्क्रीन, प्रत्येक गोष्टीचा काय म्हणू त्याला पर्याय किंवा उपाय, उत्तर हे जर आपण स्क्रीनमध्ये शोधणार असू तर आपण डिपेंडन्सीच्या लेवल क्रॉस केलेल्याच आहेत. कारण प्रत्येक गोष्टीचं उत्तर, पर्याय, माझा वेळ जात नाही म्हणून मला काहीतरी करायचं आहे, सगळ्या गोष्टींमध्ये जर एकच तुमच्याकडे गॅजेट आहे आणि त्याच्यावरतीच तुम्ही डिपेंडंट आहात, तर याचा अर्थ सरळ सरळ असा होतो की तुम्ही ॲडिक्शनच्या दिशेने प्रवासाला सुरुवात केलेली आहे. मला आज कितीतरी महिला अशा आमच्या संस्थेत पण येतात किंवा भेटतात, त्या म्हणतात की मी पूर्वी पुस्तक वाचत असे, दुपारी सगळे बाहेर गेले, माझी कामं संपली की मी 2 तास पुस्तक वाचत असे. हल्ली मी पुस्तक वाचत नाही, मी रील्स बघते. हे सांगणाऱ्या किती महिला आहेत.
किंवा अनेक महिला असं सांगतात की पूर्वी माझा फार छान वेळ बागकामात जायचा, किंवा मी काय शिवण करायचे, मला भरतकाम आवडायचं ते मी करायचे. म्हणजे मला असं पण खूप काय म्हणशील तू काळजीने वाटतं की माणसांचे छंद पण हरवलेत अगं ह्या सगळ्या गोंधळात. की ती बाई जी होममेकर असू दे, नाही तर बाहेर काम करणारी असू दे, नाही तर कोणीही असू दे, ती स्वतःचे छंद जपत होती. जेवढा वेळ मिळेल तेवढा, जसं जमेल तसं, जे आवडतंय आपल्याला ते करण्यासाठी ती बाई वेळ काढत होती. आता ती बाई वेळ नाही काढत, कारण तो जो वेळ आहे जो ती तिच्या छंदांसाठी देत होती तो वेळ मोबाईलमध्ये जातोय. मग एखाद्या बाईला असतं ना असं की मला गाणी ऐकायला आवडतात, मग गाण्याचा कार्यक्रम असेल तर मी तिथे जाईन, किंवा नाटक बघायला आवडतं मला, वेळ दिवसभर तर काय ऑफिसमध्ये बिझी असते, वेळ नाही मिळत, पण मग एखाद्या विकेंडला नाटक लागलं तर मी ते बघायला जाईन. ही जी मला आतून जे करावंसं वाटतं ते करण्यासाठी दिवसातला 15 मिनिटाचा तरी वेळ देणं, ही जी प्रक्रिया होत होती, नॅचरली होत होती, ती मला असं वाटतं मोबाईलमुळे ब्रेक झाली आहे. आणि पुरुषांच्या मध्ये तर ती झालेलीच आहे, पण महिलांच्या मध्ये पण ती खूप मोठ्या प्रमाणावरती ब्रेक झाली आहे. साध्या साध्या गोष्टींमधल्या आनंद, साध्या साध्या गोष्टींमधले छंद, आवडी, इंटरॅक्शन्स, ह्या सगळ्या लॉस्ट होणं ना, हे मला असं वाटतं की खूप चिंतेचं आहे खरं तर. चिंतेचं आहे. कारण माणूस म्हणून आपण तिथेच असतो ग. तू जेव्हा 4 तुझ्या समवयीन महिलांबरोबर जाऊन गप्पा मारतेस, लोक त्याला गॉसिप म्हणतात, पण तशा अर्थाने का बघावं? तुम्ही मन मोकळं करत असता, तुम्ही इंटरॅक्शन करत असता, विचारांची देवाणघेवाण होत असते. ह्या गोष्टी नाही होऊ शकत चॅटिंगमध्ये. ह्या गोष्टी तेवढ्या इफेक्टली नाही होऊ शकत तुम्ही व्हॉट्सअपच्या ग्रुपमधल्या गप्पांमध्ये. त्याचा एक वेगळा परिणाम आहे, पण पर्सनल इंटरॅक्शनमधनं जे घडत होतं ते व्हॉट्सअपच्या ग्रुपमधनं घडू शकत नाही, ही फॅक्ट आहे. आणि मग ते जे मधलं काहीतरी हरवलं आहे आत्ता, ते परत आपल्याला मिळवता येणार नाही जर आपण 4 पावलं मागे नाही आलो. आणि हे जे काही आपण आत्ता डिपेंडन्सीचं चक्र चालू ठेवलंय, हे असंच चालू ठेवलं आणि हे वाढत गेलं तर ती गॅप अजून वाढत जाईल. तर ते जे काही आपण हरवून बसलोय ते हरवणं आपलं जे आहे ते अजून अजून वाढत जाईल. मला खरं तर या मुद्द्याकडे तू आता जे सांगितलंस ते आपण बोललो, पण परिणाम जे होत आहेत म्हणजे भावनिक होत आहेत, कौटुंबिक होत आहेत, शारीरिक होत आहेत, सगळ्या स्तरावर होत आहेत. आणि मग त्या भावना हरपणं किंवा दुसऱ्याच्या गोष्टी बघून त्याची बरोबरी करणं. त्यात साधं बघ, ट्रेंड्स येतात. आता आपण महिलांबद्दल बोलतोय म्हणून मी स्पेसिफिकली महिलांची उदाहरणं तुला देते. ट्रेंड्स येतात. इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन हा इतका डेंजरस प्रकार असतो की मला लगेच पाहिजे. म्हणजे सोशल मीडियावरती जाते, मी फोटो पोस्ट करते की मला लगेच कौतुक मिळतं, वा छान, टाळ्या, की मला भारी वाटतं. हे एकदा ठीक आहे, पण ते भारी वाटण्याची गरज जेव्हा माझी निर्माण होते आणि ते मिळावं ह्याच्यासाठी म्हणून मी वेगवेगळ्या क्लुप्त्या करून सातत्याने जेव्हा सोशल मीडियावरती जायला लागते, हा परिणाम, हा दुष्परिणाम. अनेक स्त्रियांमध्ये आम्हाला अँझायटी वाढलेली बघायला मिळते. फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट, हा प्रकार वाढलेला बघायला मिळतो. शॉपहॉलिक असतात अनेक महिला. शॉपहॉलिक होणं इज नॉट अ व्हेरी हेल्दी वे टू, कारण जसं म्हणजे पुन्हा ते डोपामाइन लूपच आहे ना, जसं अल्कोहोलिझममध्ये होतो किंवा इतर कुठल्याही ॲडिक्शनमध्ये होतो, तसाच शॉपहॉलिक व्यक्तींच्या बाबतीत होतो. अनेक महिला न संपणारी गोष्ट, कधी न संपणारी. आणि तुला ते सतत, बरं आता तू 2-3 ॲप्सचा जो उल्लेख केलास तिथे जाऊन तर तू बघितलंस तर अतिशय कमी किमतीमध्ये वस्तू तुला विकत मिळतात. सो असं पण वाटत नाही की आपण ह्याच्यावरती खूप जास्त पैसे खर्च करतोय. नाही म्हणजे मी तुला एक फक्त उदाहरण सांगते की एका ठिकाणी काम करत होते तर गेटवर सतत वस्तू येतच राहतात. हे एक 2-3 वर्षापूर्वी इतकं नव्हतं, पण ज्या फ्रिक्वेंटली होतं म्हणजे रोज त्या तो जो तिथे बसलेला दादा होता, वॉचमन दादा, त्यांच्याकडे असे बॉक्सचे असं हे लागलेलं असं. ठीक, कारण त्या वस्तूची किमती पण आता कमी असतात. त्यामुळे एखादी वस्तू विकत घेताना मला
मी फार पैसे खर्च केले का, हा जो गिल्ट आहे ना, हो हो. हा गिल्ट पण येत नाही. आणि खराब लागली तर काही वाटतही नाही, म्हणजे असं त्यांचं ठीक रिएक्शन आहे. असतं की हा काय 100-150 तर गेले, एक्झॅक्टली, 100-150 कारण तर ती किंमतच कमी असते, कमी असते. त्यामुळे तुला तो गिल्ट वाटत नाही. मग त्यांना ते चक्र लक्षातच येत नाही. ते डोपामाइन लूपच आहे की एकदा तुला ती गंमत यायला लागली. बरं, तू जर ही सगळी ॲप बघितलीस ना, तर मला कायम असं वाटतं की हे ॲप तुमच्या गरजा पूर्ण नाही करत. ही ॲप्स गरजा निर्माण करतं. खरंय. कुठलंही तू हे ई शॉपिंगवाले जे ॲप्स आहेत किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, गेमिंग प्लॅटफॉर्म, कुठल्याही तू ह्या पॅटर्नमधले जर बघितलेस तर ते तुमच्या काहीतरी गरजा आहेत आणि त्या गरजांच्या पूर्ततेसाठी तुम्ही तिथे गेलेला आहात अशी कंडिशन नाही आहे. तिथे तुम्ही जाता कारण तिथे तुमच्या गरजा क्रिएट होतात. एकदम छोटंसं आणि सोपं उदाहरण तुला देते. माझ्याकडे घरामध्ये 5 लिपस्टिक्स आहेत उदाहरणार्थ. वेगवेगळ्या शेडच्या, ब्राऊन शेडच्या समजा 6 लिपस्टिक्स आहेत. मी इन्स्टावर गेले. इन्स्टावरती मला लिपस्टिकची एक रील दिसली, मला भारी वाटलं. मी विकत घेतलं नाही कारण माझ्याकडे 5 आहेत. ओके. मग मला एकदा बघितल्यामुळे, अल्गोरिदम बेस्ड सगळं असल्यामुळे आणि अल्गोरिदम आता पर्सनलाइज असल्यामुळे मला अजून 5 रील्स दिसल्या लिपस्टिकच्या. म्हणजे दर 2 पोस्ट नंतर लिपस्टिक दिसायला लागली मला. सो कुठेतरी माझ्यामध्ये हे सुरू झालं की अरे, ती मागची भारी होती बरं का, ही पण चांगली आहे बरं का, ह्यांच्या शेड्स जरा हटके आहेत, रजिस्टर व्हायला लागले. ओके. 2-3 दिवस असेच गेले. मी बघतेय, मग कोणीतरी इन्फ्लुएन्सर येऊन लावून दाखवतोय, ते पण रील्स आले, ते पण मी बघितले. सो एव्हरीथिंग इज रजिस्टर्ड इन माय माइंड. मग मी गेले ई शॉपिंग ॲपवरती. नाही, मग आधी ते येणार की 2 लिपस्टिकवर 1 फ्री नाही, किंवा ते इथे तर येणारच, ते तर सगळे येणार. 25% डिस्काउंट, हो. 10% डिस्काउंट, अर्ली बर्ड, हे सगळं येणार. मग मी समजा ई शॉपिंग ॲपवरती गेले किंवा तिथे नाही गेले, इथेच शॉपिंगचं बटन क्लिक केलं. हां, कारण मला ते टेम्पटेशन होणारच. मी इतकं बघते आहे सातत्याने आणि त्याच्यात जर मला दिसलं की 25% ऑफ आहे, एकावर एक फ्री आहे, तर मी ऑब्व्हियसली क्लिक करणार आणि जाऊन बघणार. मग मी जेव्हा जाऊन बघते तेव्हा मला असं लक्षात येतं की अरे, 300 रुपयात 2 मिळतात विथ डिस्काउंट. मग माझ्या मनात हा प्रश्न येतोच की घेऊन तर बघू. काय 300 रुपयात ना, समजा नाही आवडल्या, इट्स ओके, घेऊन तर बघू. आता ही माझी गरज होती का? माझ्या घरात 6 लिपस्टिक्स पडलेल्या आहेत, ही माझी गरज नाही आहे. पण ती गरज निर्माण मार्केटनी केली विथ द हेल्प ऑफ अल्गोरिदम्स आणि सातत्याने तुमच्या फीडमध्ये जे येत राहतं. हे मला असं वाटतं की हे लूप्स लक्षात येत नाहीत. हे लक्षात का येत नाहीत? कारण आपण माध्यम शिक्षित समाज नाही. माध्यम शिक्षणाकडे आपण पूर्णपणे पाठ फिरवल्यामुळे हे जे दुष्परिणाम आहेत की जिथे माझी गरज नाही तिथे गरज निर्माण होते, मला अँझायटी येते. माझी कोणीतरी मैत्रीण म्हणते की अगं, तू ते वापरून नाही बघितलंस, ते किती भारी आहे, की मला इथे ते काय आहे तेच मला माहिती नाही. इथपासून माझी अँझायटी सुरू होते. मग मी लगेच जाते ऑनलाईन, मी शोधते की तिने सांगितलं होतं ते काय होतं, मग त्याची सगळी माहिती मी वाचते. मग मी म्हणते नाही, आपण पण ह्या चौघींनी घेतलंय, आपणही घेऊन बघूया. मग मी ते विकत घेते. म्हणजे माझी गरज होती का? नाही. मार्केटने माझी गरज निर्माण केली. कशी निर्माण केली? तर मला अँझायटी क्रिएट करून निर्माण केली. नीट समजून घ्या हे चक्र काय आहे. हे खूप कॉम्प्लिकेटेड खरं तर नाहीये, पण हे खूप त्रासदायक आहे. सो इथे खेळ कोणाचा झाला? माझ्या भावनांचा झाला. मला मार्केटनी अँझायटी क्रिएट केली सो दॅट मी जाऊन ते परचेस करेन. फिअर ऑफ मिसिंग आउट काय आहे? तुमची अँझायटी वाढते, दुसरं काहीच होत नाही ह्याच्यामध्ये. कुठे अँझायटी वाढते, कुठे तुमच्या मनातल्या काय म्हणशील तू, जेलसीच्या भावना ज्या असतात त्या ट्रिगर होतात कधी, की अरे, तिच्याकडे एवढं सगळं आहे, माझ्याकडे हे सगळं नाही आहे, माझी बाग इतकी सुंदर नाही, ती तर तिच्या बागेचे किती सुंदर सुंदर फोटो टाकत असते. मग मी ऑनलाईन जाऊन शोधाशोध सुरू करते की मला कुंड्या कुठे मिळतील, रोपं कुठे मिळतील, बिया कुठे मिळतील, सगळी इक्विपमेंट्स बागकामाची कुठे मिळतील, आणि मग मी ते सगळं शॉपिंग करते. पण मी हा विचार नाही करत की मुळात मला बागकामाची आवड आहे का? तिच्याकडे आहे म्हणून मी ती सगळी बाग तयार करीन, पण ती मेंटेन पण करावी लागते. ती स्ट्रेंथ, ती मानसिक ताकद, त्याच्यासाठीचा वेळ देणं, त्याच्यासाठीची आवड असणं, हे माझ्यात आहे का मुळात? हे येतच नाही, कारण हे मार्केट ड्रिव्हन आहे. म्हणून मला नेहमी असं वाटतं की हे खूप पक्कं डोक्यात ठेवलं पाहिजे
की डिजिटल प्लॅटफॉर्म्स हे तुमच्या भावनांवर चालणारे बाजार आहेत. फार महत्वाचं वाक्य आहे. जर हे लक्षात घेऊन त्या प्लॅटफॉर्मवरती आपण गेलो नाही तर तिथे हे सगळे ट्रॅप्स आहेत आणि हे ट्रॅप्स वर्क करतात. आणि मग ते ॲडिक्शन असू दे, मग ते अँझायटी असू दे, मग ते मला हे पण माहिती आहे की अनेक स्त्रियांना पॅनिक अटॅकसुद्धा काही वेळेला येतात. इतकं एक्स्ट्रीम डिपेंडन्सी असते. त्याच्यात जेंडर थोडासा वर्क करतो. बाईला आलेला पॅनिक अटॅक ती इतका उघडपणे दाखवू शकत नाही आपल्या समाजामध्ये, कारण मग लगेच बघा पण तू हिचं. असं बघितलंय? हो, त्रास होतो ना, अतिशय त्रास होतो. जर तुमची डिपेंडन्सी तेवढी असेल झालेली आणि तुम्हाला त्या गोष्टी वेळोवेळी मिळाल्या नाहीत तर शेवटी ते डोपामाइन लूप आहे, ते तुमचे क्रेव्हिंग आहे, ते तुम्हाला जर मिळालं नाही तर तुम्हाला त्याचा त्रास होणारच आहे. म्हणजे मला माझी काउन्सिलर मैत्रीण आहे, तिच्याकडे आलेली केस मला अजूनही कायम लक्षात राहते आणि मला असं वाटतं की ते खूप एक्स्ट्रीम जरी असलं तरी ह्या घटना घडता आहेत. ती जी महिला होती ती सोशल मीडिया, गेमिंग आणि ई प्लॅटफॉर्म्स म्हणजे Okay. ई शॉपिंग प्लॅटफॉर्म्स, हम्म. कॉमर्स याच्यावरची बऱ्यापैकी युजर आणि डिपेंडेंट. आणि त्याचा परिणाम असा की ज्या बेसिक गोष्टी करायला पाहिजेत हायजीनच्या, हम्म. पर्सनल आणि घरातलं हायजीन, हम्म. त्या करणं तिने बंद करून टाकलेलं होतं. आणि तिला 2 मुलं होती छोटी. त्या मुलांचं हायजीनसुद्धा इट वॉज साईडलाईन्ड, कारण ती प्रायोरिटीच राहिली नव्हती. प्रायोरिटी हीच सोशल मीडियावर जाणं, यूट्यूबवरचे व्हिडिओज बघणं. म्हणजे जेव्हा ती काउन्सिलिंगला येत होती तेव्हा ती असं सांगायची की मी खूप वेगवेगळ्या रेसिपीज बघते मुलांसाठीच्या. मग डब्या हल्ली असतात ना असे डिझायनर डबे, आणि मग तुम्ही सजावट करा त्या डब्यांमध्ये वगैरे, भरपूर व्हिडिओज बघायची, पण करायची काहीच नाही. त्याच्यातली एकही गोष्ट ती स्वतःच्या मुलांसाठी करायची नाही, कारण कुठेतरी ते बघून ते मानसिक समाधान तिला मिळत होतं की मी हे सगळं करणार आहे उद्या, येस आय एम गोइंग टू डू इट. पण तो उद्या कधी उगवलाच नाही तिच्या आयुष्यात. आणि ती त्या ट्रॅपमध्ये इतकी प्रचंड अडकत गेली की फायनली तिच्या घरातल्या लोकांच्या लक्षात आलं की हे नॉर्मल नाही चालू, हिला काहीतरी ह्याच्यातनं बाहेर काढलं पाहिजे. आणि मग काउन्सिलिंग, थेरपी आणि ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या तिच्या आयुष्यात. मला असं वाटतं की हे सगळे ट्रॅप आपण सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. जेव्हा कितीतरी महिला असतात की ज्या यूट्यूबवरचे फूड व्हिडिओज बघतात, हम्म. हम्म. त्याच्यातले निम्मे काय 2 पण पदार्थ त्या प्रत्यक्षात करून बघत नाहीत, कारण ते बघितल्याने तुम्हाला जे समाधान मिळतं त्या समाधानावरतीच तुम्ही खुश असता. आणि मग ते समाधान मिळवण्याच्या धडपडीत आपण मल्टिपल व्हिडिओज बघत जातो की मला मजा येते, व्हिडिओ बघूनच मला मजा येते, तोंडाला पाणी सुटतं. अरे पण प्रत्यक्षात तुम्ही जर ते करणार नसाल तर यू आर जस्ट कन्झ्युमिंग समथिंग विच इज युजलेस इन अ वे. पण ते आपल्या लक्षात येत नाही, कारण ते बघताना मजा वाटते. ती प्लेट किती सुंदर सजवली आहे, लायटिंग किती छान असतं, चकचकीत पदार्थ, वास येत नसतो त्या पदार्थांचा आपल्याला, चव येत नसते त्या पदार्थांची आपल्याला, काहीही इतर सेन्सेस काम करत नसतात. फक्त दिसणे एवढ्या एका सेन्सवरती आपण प्लेजर मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. किती गोष्टी बदलत आहेत आपल्या. बघ ना, तू फूड व्हिडिओज जेव्हा बघतेस तुला टेक्स्चर माहिती नाही आहे, तुला चव माहिती नाही आहे, तुला वास माहिती नाही आहे, तुला काहीही माहिती नाही, तुला फक्त जे दिसतंय त्याने तू प्लेजर मिळवण्याचा प्रयत्न करतेस. हे किती डेंजरस आहे, कारण अन्न ही खायची गोष्ट आहे, ती फक्त बघून प्लेजर मिळवण्याची गोष्टच मुळात नाही आहे. पण हे बॅकड्रॉपला जातं बिकॉज ऑफ डोपामाइन लूप. आणि मग आपल्याला असं लक्षातच येत नाही की आपण फूड चे व्हिडिओज बघण्याच्या ट्रॅपमध्ये अडकलेलो आहोत. आपण बघत जातो, आपण एन्जॉय करत जातो आणि आपण काहीच बनवत नाही. खरं तर हे सगळं आपण फार महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलतोय. पण मला थोडंसं मुलाखतीच्या शेवटाकडे येताना आपण सुरुवात केली होती की महिलांचं हो. असणारं इंटरनेटचं हो. प्रमाण, आणि मग त्यातनं बोलत आलो. पण आता शेवटचा मुद्दा हा आहे की मला कळतंय माझा वापर होतोय, मला कळतंय तो हळूहळू वाढतोय, कमी कसा करायचा? सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे ज्या ॲप्सवरती तुम्ही सातत्याने जाता आहात. आपण महिलांबद्दल बोलतोय तर समजा सोशल मीडियावरती मी फ्रिक्वेंटली जाते आहे किंवा ई शॉपिंग, ई कॉमर्सच्या ॲप्सवरती मी फ्रिक्वेंटली जाते आहे असं मला वाटतंय, तर ती ॲप्स मुळामध्ये फोनमधनं काढून टाकणं.
ही सगळ्यात पहिली गोष्ट केली गेली पाहिजे. जिथे तुमची अवेलेबिलिटी जर रिस्ट्रिक्ट तुम्हाला करता आली ना, तर ते टेम्पटेशन हळूहळू कमी करता येतं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हल्ली खरं तर आपल्या सगळ्यांच्या फोनमध्ये आपल्याला प्रत्येक ॲपला टायमर लावता येतो. हो. सो ज्या ॲप्सवरती तुमची डिपेंडन्सी जास्त आहे, जिथे तुम्ही सातत्याने तुम्हाला जावंसं वाटतं आहे, त्या ॲप्सना टायमर लावा. आता इथे गंमत अशी असते की त्या टायमरला तुम्ही बंद म्हणजे ते टायमरनी बंद केल्यानंतर बंद झालं पाहिजे. बरेचदा आपण सेटिंगमध्ये जाऊन ते जर टायमिंग वाढवून घेणार असू किंवा आजच्या दिवस टायमिंगच नको ह्या ऑप्शनवरती जाणार असू तर त्याचा काही उपयोग होणार नाही. पण टायमर लावलं तर ते त्या वेळेला तुमचं ॲप बंद होतं. किंवा यूट्यूबसारखं जे ॲप आहे की जिच्यावरती खूप डिपेंडन्सी बऱ्याच लोकांची असते, तिथे टेक अ ब्रेकसारखं म्हणजे आता एवढ्या वेळानंतर तुमचं यूट्यूब बंद होईल किंवा रात्रीच्या वेळेला आता ही झोपेची वेळ आहे, आता यूट्यूब बंद करा, हे स्वतः यूट्यूबच तुम्हाला सांगतं. ते सेटिंगमध्ये दिलेली आहेत फीचर्स, आपल्याला फक्त ती फीचर्स ऑन करायची आहेत. सो ही काही इनबिल्ट फीचर्स असतात जी तुम्ही ऑन करून थोडंसं स्वतःला रिस्ट्रिक्ट करू शकता. दुसरं मला कायम असं वाटतं की सकाळी पहिला 1 तास उठल्यानंतरचा आणि रात्री झोपायच्या आधी 1 तास, हे 2 तास जर आपण स्क्रीन आयुष्यातनं वगळले तर ही सगळी शिस्त लावणं खूप सोपं होतं. बरं. उठल्या उठल्या मोबाईल बघायचा नाही. अनेक लोकांना ही सवय असते की उठल्यानंतर काही नाही, गादीतनं बाहेर पण आलेले नसतात, पण पहिले तो मोबाईल घेऊन सुरू. हे करायचं नाही. पहिला 1 तास, मग त्याच्यामध्ये तुमचं स्वतःचं आवरणं असेल, व्यायाम करणं असेल, पेपर वाचणं असेल, काय तुम्ही चहा कॉफी पित असाल ते पिणं, जे काही तुमचं सकाळचं गोष्टी तुम्ही करता, रुटीन करता, ते करा. आणि ते करत असताना मोबाईल, टॅब, टी व्ही याच्यातलं कुठलाही स्क्रीन वापरू नका. ओके. सेम गोष्ट रात्री झोपायच्या आधी 1 तास. हे का सांगते मी, कारण स्क्रीन्समधनं प्रचंड स्टिम्युलेशन तयार होतं आणि ते स्टिम्युलेशन स्क्रीन बंद केला की मेंदूतलं बंद होतं असं होत नाही, ते राहतं. ते तुमचा जो मेंदू स्टिम्युलेट झालेला असतो तो काय असा एका सेकंदात स्विच ऑफ होत नाही. तर बरेचदा अगदी झोपेपर्यंतच तुम्ही मोबाईल बघत बघत झोपत असाल तर ते तुमचा मेंदू थकतो, त्याने तो इतका हायपर स्टिम्युलेशनमध्ये असतो की तो एका पॉईंट नंतर थकतो. सो मेंदूला आपण ब्रीथ करायला, विचार करायला, जे काही आपण कन्झ्युम केलं आहे त्याचं काहीतरी वर्गीकरण करायला, ह्या सगळ्या प्रोसेसना वेळ द्यायला पाहिजे ना. नुसतं आपण माहितीचं त्याच्यावरती बंबार्डिंग करत राहिलो तर तो अवयव आहे, तो दमणार, तो थकणार, तो काम करेन असं होईल एक दिवस. म्हणजे ब्रेन रॉट हा शब्द मला वाटतं त्याच्यातनंच आला असावा. सो फायनली हे लक्षात घेतलं पाहिजे की मला जसं माझ्या हातापायांची काळजी घ्यायची आहे, माझ्या डोळ्यांची काळजी घ्यायची आहे, दातांची काळजी घ्यायची आहे, तशी मेंदूची पण काळजी घेणं मी लागते. तो अवयव जरी शरीराच्या आत असला तरी तो पण त्याचं पण काहीतरी मेंटेनन्स आहे. म्हणून रात्री झोपायच्या आधी 1 तास. सो थोडंसं ना आपण त्या हायपर स्टिम्युलेशनमधनं थोडं निवांत, रिलॅक्स, स्लो डाऊन होतो आणि मग झोपतो. कारण झोप हा आत्ताच्या दृष्टीला अतिशय क्रिटिकल विषय आहे. म्हणजे बायकांची झोप हा तर अजून क्रिटिकल विषय आहे. कारण त्या काम करत असोत नसोत काही कंडिशन्समध्ये त्यांच्यावरती जबाबदाऱ्या खूप जास्त आहेत, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यांना घरातल्या जबाबदाऱ्या पार पाडायला लागतात, त्यांना बाहेरच्या जबाबदाऱ्या पाडायला लागतात. त्याच्यामध्ये त्या इंटरनेटवरती जर अतिरिक्त वेळ त्यांचा जात असेल तर किती प्रकारचं स्टिम्युलेशन आयुष्यात आहे. कुठे संधी आहे शांत व्हायला, स्लो डाऊन व्हायला, रिलॅक्स व्हायला? ती स्पेसच नाही आहे बायकांच्या आयुष्यामध्ये. मग जर ती तुमच्या घरातल्या ऑफिसमधल्या कामांमधनं तुम्हाला काढता येणं शक्य नसेल तर ती स्पेस तुम्हाला मोबाईल थोडासा बाजूला ठेवून काढता येणं शक्य आहे. पण ती स्पेस पाहिजे ना बाईच्या आयुष्यात. नाहीतर ती बाई राऊंड द क्लॉक 24 तास 12 महिने दिवस रात्र नुसती धावतीये. तिच्या धावण्याला ब्रेकच नाही आहे. तो ब्रेक क्रिएट करावा लागेल आणि तो ब्रेक अशा 2 एकदम सिम्पल मेथड्स आहेत. या मी सिम्पल म्हणते पण त्या डिफिकल्ट पण आहेत. पण मी तुला सांगू का, सवय केली ना, 1-2-3 दिवस पहिल्यांदा अवघड जातो. कारण आपल्याला इतकी सवय लागलेली असते की तो फोन बाजूला ठेवत नाही. पण 2-4 दिवस, 1 आठवडा तुम्ही हे केल्यानंतर ना तुम्हाला त्याची सवय लागते मेंदूला. मग काही वाटेन असं होतं, सकाळी 1 तास मोबाईल बघितला नाही, रात्री झोपायच्या आधी 1 तास बघितला नाही तरी काहीही फरक पडत नाही.
पण ती सवय मेंदूला लावणं गरजेचं असतं. आणि एक सिम्पल मेथड सांगितली जाते 20-20-20ची, म्हणजे दर 20 मिनिटांनी ब्रेक घ्या. मग तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये काम करत असाल लॅपटॉपच्या समोर, किंवा तुम्ही रील्स बघत असाल, किंवा तुम्ही गेम खेळत असाल, किंवा तुम्ही एखादा रेसिपीचा व्हिडिओ बघत असाल, तुम्ही काहीही बघत असाल, आफ्टर 20 मिनिट्स ॲटलिस्ट 1 मिनिटाचा 2 मिनिटाचा ब्रेक घ्या. काय कराल त्या ब्रेकमध्ये? असं नाही आहे करायचं की मोबाईलवरनं ब्रेक घेतला आणि टी व्ही बघायला सुरुवात केली. असं करणं अपेक्षित नाही. ब्रेकमध्ये काही नाही, तुम्ही स्ट्रेचिंग करा, थोडंसं आळस द्या, हातपाय मोकळे करा, वॉशरूमला जाऊन या, पाणी प्या, तोंडावर पाणी मारा, डोळे रिलॅक्स करा. देन यू स्टार्ट वॉट एव्हर तुम्ही जे काही काम करत होता ते परत चालू करा. ह्या ब्रेक्सनी काय होतं, थोडीशी श्वास घ्यायला शरीराला फुरसत मिळते. नाहीतर ते जे लोड आहे ना त्या स्क्रीनमधनं येणारा, तो संपतच नाही कधी. कॉन्स्टंटली तुम्ही कन्झ्युम करताय, कॉन्स्टंटली तुमचे डोळे स्क्रीनच्या समोर आहेत, मेंदू सतत काहीतरी ग्रहण करतो. हे किती एक्झॉस्टिंग आहे. सो जर दर 20 मिनिटानंतर ब्रेक घेतला तर ह्या एक्झर्शनमधनं शरीराला आणि मनाला थोडंसं ब्रेक, स्लो डाऊन व्हायला, शांत व्हायला हा स्कोप तयार होतो. हे पॉझेस आहेत. आणि पूर्वी, किंवा आपण पूर्वी म्हणण्यापेक्षा असं म्हणू की मोबाईलचा आपल्या जगण्यामध्ये जो काही हस्तक्षेप आहे तो वाढण्याच्या आधी हे पॉझेस नैसर्गिकपणे आपल्या रुटीनचा भाग होते. आपण ते घेत होतो. आपल्याला त्याच्यासाठी वेगळा विचार करण्याची गरज नव्हती, ते ऑटोमॅटिकली होत होतं. आता तसं होत नाही आहे. त्यामुळे आपल्याला विचार करून, विचारपूर्वक, जाणीवपूर्वक हे पॉझेस, हे ब्रेक्स घेणं गरजेचं आहे. जर ते ब्रेक्स घेता आले तर मी मगाशी जे म्हणलं की स्ट्रेस वाढतो, अँझायटी वाढते, नैराश्य वाढतं, उदासीनता वाढते, मला सतत लॉस्ट फिलिंग असतं, मला सतत फोमो वाटतो, हे सगळे जे भावनिक आणि मानसिक दुष्परिणाम आहेत ह्यांना रिस्ट्रिक्ट करता येतात, यांना कमी करता येतात. सो ब्रेक्स घ्या, पॉझेस घ्या, श्वास घ्या. मोबाईलच्या पलीकडे खूप सुंदर जग आहे. मोबाईलमधलं जगच फक्त सुंदर आहे आणि तिथेच फक्त मजा येते, ह्या आपण स्वतःला, म्हणजे एका अर्थाने मी असं म्हणेन कन्व्हिन्स केलेल्या गोष्टी आहेत, शिकवलेल्या गोष्टी आहेत, ज्या मार्केटने आपल्याला सांगितलं की हे तुम्ही स्वतःला कन्व्हिन्स करा. येस. त्यामुळे त्याच्या पलीकडे गेलो की अनेक प्रश्न स्त्रियांच्या आयुष्यातले आपोआप सुटतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे 24/7 एका चक्रामध्ये त्या धावतायत, तिथून त्यांची सुटका व्हायला मदत मिळेल. मला असं वाटतं की खूप वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आपण बोललो, पण थँक्यू सो मच. तू आलीस आणि सहभागी झालीस, इतकी मनमोकळेपणाने बोलली. पण हा विषय एका मुलाखतीत किंवा एका पॉडकास्टमध्ये संपणारा नाही आहे. की जसं आपण बोललो की पालकांनी काय करायला हवं, पालकांचा वाढता मोबाईल, आजी आजोबांचा वाढता मोबाईल, इथपासून अनेक त्याला मुद्दे आहेत. मग शॉपहोलिक होणं असू दे, किंवा ज्या पद्धतीने मार्केटिंग स्ट्रॅटेजी त्या भोवतीने राबवली जाते. कारण कोट्यावधींचं मार्केट आहे आणि कोट्यावधी ग्राहक उपलब्ध असताना का नाही, असं ते सगळं आर्थिक आणि मानसिक ते सगळं चक्र आहे. बोलूया परत, या मुद्द्यावरती भेटूया, बोलूया आणि ही चर्चा पुढे करत राहू. पण थँक्यू आजच्या एपिसोडमध्ये सहभागी झाली. आणि तुम्ही एपिसोड आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. काही प्रश्न असतील तर तेही लिहा, तेही आपण मुक्तापर्यंत पोहोचून त्याचीही उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करू. अजून कुठल्या मुद्द्यांवरती चर्चा करायची आहे मला तेही वाचायला आवडेल. त्यासोबतच ऑडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.